शांती। आज आहे 31 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, उच्च पद मिळवायचे असेल तर सत्य बाबा सोबत सत्यतेने रहा। कोणती चूक झाली तर बाबाकडून क्षमा घ्या, स्वतःच्या मतावर चालू नका। प्रश्न आहे, कोणती मुले कधीही लपून राहू शकत नाहीत? उत्तर आहे, ज्यांचे ईश्वरीय परिवारावर प्रेम आहे, ज्यांना रात्रंदिवस सेवेची काळजी असते। अशी सेवाभावी जी आज्ञाधारक आणि प्रामाणिक आहे, कधीही मनमतावर चालत नाही। बाबांशी सत्यतेने राहतात आणि स्वच्छ मनाची असतात, ती कधीही लपून राहू शकत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. प्रामाणिकपणे बाबांच्या सेवेमध्ये रुजू व्हायचे आहे। पूर्ण प्रामाणिक आज्ञाधारक बनायचे आहे। ईश्वरीय परिवारावर खरे प्रेम करायचे आहे। 2. श्रीमतामध्ये मनमत किंवा रावणाच्या मताची भेसळ करायची नाही। एक बाबा दुसरा कोणी नाही या वचनावर पक्के राहायचे आहे। मनाला शुद्ध पवित्र बनवायचे आहे। आजचे वरदान आहे, आत्मीयतेच्या सुगंधाच्या आधारे सर्वांना परमात्मा संदेश देणारे विश्व कल्याणकारी भव। स्पष्टीकरण आहे, आत्मीयतेच्या सर्व शक्ती स्वतःमध्ये धारण करा, म्हणजे मग आत्मीयतेचा सुगंध सहजच अनेक आत्म्यांना आपल्याकडे आकर्षित करेल। जसे मनसा शक्तीद्वारे प्रकृतीला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनविता, तसे अन्य विश्वातील आत्मे जे लोकांसमोर येऊ शकणार नाही, त्यांना दूर असताना देखील तुम्ही आत्मीयतेच्या शक्तीद्वारे बाबांचा परिचय अथवा मुख्य संदेश देऊ शकाल। ही सूक्ष्म यंत्रणा जेव्हा तीव्र कराल, तेव्हा अनेक तळमळत असलेल्या आत्म्यांना दिलासा मिळेल आणि तुम्ही विश्व कल्याणकारी म्हणून संबोधले जाल। स्लोगन आहे, आपल्याकडे शुद्ध अथवा श्रेष्ठ संकल्प प्रत्यक्ष ठेवा तर व्यर्थ स्वतः अप्रत्यक्ष होतील। ओम शांती।